बातमी बीडमधनं। बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकांच्या निवडणूक निकालांनी राजकीय चित्र स्पष्ट केलेलं आहे। गेवराई आणि अंबाजोगाईमध्ये भाजपनं तर परळीमध्ये महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी विजय मिळवलेला आहे। धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं सत्ता राखलेली आहे, तर माजलगावमध्ये शरद पवार गटाला नगराध्यक्ष पदावरती यश मिळालेलं आहे। गेवराई नगर परिषदेमध्ये भाजपच्या नगराध्यक्ष गीता पवार विजयी झालेल्या आहेत। आमदार विजयसिंह पंडित यांना मोठा धक्का बसलेला आहे। बीडमधल्या निवडणुकीचे हे अपडेट्स आपण पाहतोय। याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलंय, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख बनलो होतो, निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे। आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबाजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे। गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत। तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांच्या मनापासून आभार मानते। प्रथमतः मी पूर्ण गेवराई शहरातल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे अंतःकरणात आभार मानते। एवढ्या चांगल्या लीडनी पूर्ण आम्हाला निवडून दिल्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांगीण विकास, विशेषतः महिलांचा हा सर्वांगीण विकास केला जाईल आणि कुठल्याही गोष्टीमध्ये कमी पडणार नाही पवार कुटुंब हा मी विश्वास आहे। तर बीडमधल्या निकालानंतरच्या नेते मंडळींच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या। थेट जाऊयात बीडमध्ये। उदय नागरगोजे या क्षणाला बीडमधनं आपल्या सोबत आहेत। उदय, प्रामुख्यानं बीडची निवडणूक सांगते की बीडमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वरचष्मा आहे, त्याचबरोबर काही असे अनपेक्षित निकाल सुद्धा लागलेले आहेत ज्याच्याविषयीची सगळ्या प्रतिक्रिया आणि चर्चा आपण ऐकतोय। आपण कसं विश्लेषण करायला असे का निवडणुकीचं पाहिलं तर आता महायुती सत्तेमध्ये आहे आणि आता बीडमध्ये देखील पुन्हा एकदा महायुतीचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय। बीडमध्ये मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर होतं। बीड नगरपालिकाच्या निवडणुकीत अतिशय अटीतटीची ही निवडणूक झाली आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विजय मिळवला। या ठिकाणी प्रेमलता पारवे या विजयी झाल्या आहेत। परळीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवली होती महायुतीच्या माध्यमातून। त्या ठिकाणी पद्मश्री धर्माधिकारी या विजयी झाल्या आहेत, ज्या की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत। माजलगावमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं आपला गड राखलाय असं म्हणावं लागेल, किंवा त्या जागेच्या रूपाने एक प्रतिनिधित्व बीड जिल्ह्यात मिळालंय आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार विजयी झाले आहेत। धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे गायकवाड हे विजयी झाले आहेत। तर गेवराईमध्ये जर आपण पाहिलं तर पवारांनी आपली सत्ता कायम राखली आहे। या ठिकाणी भाजपाच्या ज्या गीता पवार आहेत त्या विजयी झाल्या आहेत। आपण जर पाहिलं तर बीडच्या निवडणुकीमध्ये मंत्री पंकजा मुंडे असतील, पालकमंत्री अजित पवार असतील, अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या देखील जाहीर सभा झाल्या होत्या आणि बीडच्या जनतेने जर आपण महायुतीच्या दृष्टीने जर पाहिलं तर महायुतीला कौल दिलाय असं म्हणावं लागेल। परंतु यातील बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 3 ठिकाणी यश मिळालं आपल्याला पाहायला मिळतं, तर भाजपाने 2 ठिकाणी यश मिळवलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। एकंदरीतच आता बीडच्या विकासाचा वादा अजित पवार यांनी केला होता, आता त्या पद्धतीनं कसा विकास होतो बीडचा हे याची उत्सुकता बीडकरांना लागली आहे। अगदी बीडकरांनी पदरामध्ये अर्थातच निवडणूक रूपी यश दिलेलं आहे, मात्र आता अर्थात त्याची परतफेड कशी केली जाते नेते मंडळींकडनं उदय हे आपल्याला पाहायचं। धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणासाठी।